तर महाराष्ट्रात येणाऱ्या कोणत्याही गुंतवणुकीचं नक्कीच स्वागत केलं गेलं पाहिजे, परंतु ही गुंतवणूक होत असताना ही गुंतवणूक करण्यासाठी जे राज्य सरकारचं कामकाज आहे ते अजून तितकंसं सुरळीत सुरू झालं आहे असं दिसत नाही. म्हणजे अनेकदा आता या पद्धतीची नाराजी आणि ही नाराजी व्यक्त करण्याच्या पद्धती वाढत गेल्या तर कदाचित गमतीनं म्हणावं लागेल की मग हे राज्य सरकार आहे की नाराज सरकार आहे, अशी परिस्थिती आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना नक्की शुभेच्छा आहे की जेणेकरून ही गुंतवणूक यावी आणि येणारी गुंतवणूक ही केवळ कागदावर राहू नये तर ती प्रत्यक्षात यावी आणि त्यातून महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा हीच अपेक्षा आहे. मला वाटतं एक घटना घडली, त्या घटनेनंतर बरंचसं पाणी पुलाखालून वाहून गेलं आणि तरीसुद्धा जर शिळ्याकडीला ऊत आणण्याचा प्रयत्न जर होत असेल आणि तो ठराविक प्रसंगी म्हणजे विशेषतः मंत्रिमंडळातून डावललं गेल्यानंतर होत असेल किंवा काही आरोप झाल्यानंतर होत असेल तर याच्या मागची कारणमीमांसा आणखी सखोल पाहिली पाहिजे. परंतु त्यानंतर अनेक घटना होऊन गेलेल्या आहेत. आत्ता सरकार जनतेनं जरी मान्य नसलं तरीसुद्धा ऑन डॉक्युमेंट हे त्यांना ऑन रेकॉर्ड बहुमत दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त या कामकाजात लक्ष दिलं तर जास्त उचित ठरेल. महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी ती गोष्ट महत्त्वाची ठरेल. उगाच जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा उकरून त्यातून नेमकं काय निष्पन्न होणार हे समजण्यापलीकडे. मला वाटतं जर मान्य भुजबळ साहेबांनी स्टेटमेंट केलं असेल तर ते त्याच्याविषयी उकल किंवा खुलासा करू शकतो. ही अपेक्षा प्रत्येकच भागाची अपेक्षा आहे, कारण पालकमंत्री पद नेमकं कशासाठी हाच एक महत्त्वाचा मुद्दा आता तयार झाला. कारण पालकमंत्री पदाची एवढी चर्चा आणि त्यामध्ये एवढं स्वारस्य का, हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. आणि जसं मी म्हणालो त्या पद्धतीने इतक्या प्रत्येक गोष्टीवर जर घटक पक्ष नाराज होत असतील तर हे राज्य सरकार आहे की नाराज सरकार, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडेल. त्यामुळे मला वाटतं की याची एवढी चर्चा आणि याच्यावरून एवढी नाराजी ही नेमकी का होते हे सुद्धा पालकमंत्री पदासाठी नाराज असणाऱ्या लोकांनी जनतेला सांगितलं पाहिजे. कारण जनतेची अपेक्षा आहे की तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुमचं आता सरकार आलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय हे धडाडीने घेणं गरजेचं आहे. पोलिसांवर जर प्रेशर टाकलं गेलं तर ते कोणाकडून टाकलं गेलं याचा शोध घेणं जास्त गरजेचं आहे. आणि तत्कालीन गृहमंत्री हे आता मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडेच गृहमंत्रालय, त्यामुळे मला वाटतं ते दावसून आल्यानंतर त्यांच्याकडून हा खुलासा मागणं हे जास्त योग्य राहील. मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे. कारण जे मॅन्डेट मिळालेलं आहे या मॅन्डेट विषयी अनेकांच्या मनात अनेक शंका आहेत आणि राज्य सरकार अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा इतके जवळपास 1.5 महिना होऊन गेल्यानंतरही अजूनही सुरळीत कामकाज सुरू झालंय का, हा प्रश्न अजूनही प्रत्येकाच्या मनात तसाच कायम आहे. कारण पालकमंत्री पद होण्यासाठी किंवा नियुक्तीसाठी लागलेला वेळ, त्यानंतरही त्यातून होणारी नाराजी, या नाराजीनंतर जे 2 प्रमुख घटक पक्ष आहेत त्यातले नेते अनेकदा नॉट रिचेबल असणं, या गोष्टी जर बघितल्या तर हे कुठल्याही ज्याला आपण सक्षम आणि सुदृढ असं सरकार आहे असायला पाहिजे त्या दृष्टीनं ही योग्य पावलं आहेत असं वाटत नाही आहे. कारण राज्य सरकारकडे जर एकूण पाहिलं तर हाताच्या बोटावर मोजण्या इतके मंत्री सोडले तर इतर कोणीही सक्रिय आपल्याला दिसत नाही आहे, ऑन फील्ड दिसत नाही आहेत आणि महाराष्ट्रासमोरचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हिरिरीनं प्रयत्न होतात असं चित्र नाही आहे. मला वाटतं या चर्चा आणि नाराजी याला कुठेतरी आपण म्हणतो की अनेक जरी खुलासे यावर होत असले तरी आग असल्याशिवाय धूर दिसत नाही असा एक सर्वसामान्य एक नियम आहे. त्यामुळं कुठं खरंच काही धुकतंय का हे बघणं गरजेचं आहे.
पक्षप्रती घेताच मेक्सिको बॉर्डरवर नॅशनल इमर्जन्सी लावली। एका बाजूला भारतात सुद्धा बांगलादेशी घुसखोरांचा एक मोठा ज्वलंत विषय पेटताना दिसतोय। अगदी मग पुणे जिल्हा असेल, पिंपरी चिंचवड असेल, पॉलिसी लेव्हलवर मोदी सरकारकडनं असंच देखील ठोस निर्णय घेणं अपेक्षित आहे। तर नक्कीच पॉलिसी लेव्हलवर हा निर्णय घेत असताना यामध्ये कुठेतरी राजकीय हेतूनं प्रेरित निर्णय होऊ नये ही मात्र नक्कीच अपेक्षा आहे। परंतु देशाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये कोणतीही तडजोड ही केली जाऊ नये ही प्रत्येक नागरिकाची भावना आहे। काल रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली की प्रत्येक पक्षात फेरबदल हा होत असतो। राष्ट्रवादीमध्ये आमच्या पक्षात पण शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काही फेरबदल होतील। काय नेमके हे फेरबदल होतील असं तुम्हाला खासदार म्हणून पक्षात वाटतं? यामध्ये आता सगळ्या कार्यकारिणीची आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। माननीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं जी कामगिरी केलेली आहे, विशेषतः 2 जुलैला पक्षफुटीनंतर जी परिस्थिती होती आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्यानंतर लोकसभेमधलं जे दैदिप्यमान यश आहे हे करत असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचं नेतृत्व हे यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात असताना प्रत्येक कार्यकारिणीचा आढावा घेऊन जिथे आवश्यकता आहे तिथे हे फेरबदल हे नक्कीच केले जातील असे संकेत स्वतः आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पक्षाच्या बैठकीमध्ये दिले होते। त्यामुळे ते फेरबदल हे नक्की अपेक्षित आहे। मला वाटतं हा संपूर्णपणे आदरणीय पवार साहेबांचा निर्णय असेल, कारण सुरुवात जेव्हा खालून होते तेव्हा ती जास्त टिकणारी सुरुवात असते। त्यामुळे त्या दृष्टीने उचित निर्णय हे आदरणीय पवार साहेब योग्य वेळी घेतील।